झी 24 तास एक पाऊल पुढे। सांगलीत दुष्काळ असतानाही शेतकऱ्यांनी रक्ताचं पाणी करून द्राक्ष बाग फुलवली, पण बहरणारी बाग बघणाऱ्या डोळ्यांना भुईसपाट होताना पाहावं लागतंय। अवकाळी पावसानं हातातोंडाशी आलेलं पीक गेल्यानं शेतकरी हतबल झालेत। सांगली जिल्ह्यातल्या संख गावामध्ये राजकुमार रायागोंडा या शेतकऱ्यानं रक्ताचं पाणी करून वाढवलेल्या या द्राक्ष बागेची अवकाळी पावसानं अशी अवस्था केली। हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून नेलाय। अवकाळी पावसामुळे राजकुमार यांची सारी स्वप्न धुळीला मिळाली आहेत। दुष्काळातही त्यांनी आपली द्राक्ष बाग चिवापाड जपली होती। प्रसंगी कर्ज काढून टँकरनं पाणी आणून बागेची निगा राखली होती। द्राक्ष बाग चांगली फुलली होती। त्यांच्या बागेचा 35 लाखात व्यवहारही ठरला होता, पण निसर्ग कोपला आणि सारी स्वप्न धुळीला मिळाली। ते बाग लावताना कमीत कमी मला 25 लाख रुपये खर्च आलेला आहे आणि ऐन परवा झालेले वादळी वाऱ्यात बाग पडून पूर्ण नुकसान झालेलं आहे। माझं पूर्ण बागेत माल सहित अंदाजे 80 टन माल पूर्ण द्राक्ष होतं। मग ते द्राक्ष ऐन वाऱ्यात पडून द्राक्ष पूर्ण नुकसान झालेलं आहे। मंडल अधिकाऱ्यांनी या संदर्भात पंचनामा करून शासनाकडे अहवाल पाठवलाय। आता या शेतकऱ्याला ठोस मदत मिळावी, जेणेकरून त्याला या नैसर्गिक आपत्तीतून सावरायला मदत होईल एवढीच अपेक्षा। सांगलीहून रवींद्र कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।